घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसते नाते. प्रत्येकाला घरात नवनवीन वस्तू खरेदी करण्याचा शौक असतो. मग कधी कधी आपण सुशोभीकरणाच्या वस्तू घेतो, देवाच्या मूर्ती घेतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो. त्यामुळे आपण वस्तू खरेदी करताना विचार करूनच घेतल्या पाहिजे. ज्या वस्तूंमुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल अशा वस्तू आपण कधीही खरेदी करायच्या नाही. अशा काही गोष्टी आहेत की ज्या घरात ठेवल्या तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. जसं की रोपं असतील, वेली असतील, झुडुपं असतील, सूर्याची किंवा लक्ष्मीची यंत्र असतील. या ज्या गोष्टी आहेत त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करत असतात. त्याचवेळी बंद पडलेलं घड्याळ, तुटलेल्या वस्तू, अडगळीच्या गोष्टी, या गोष्टी जर घरात असतील तर त्यांच्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा काही 7 वस्तू आहेत की त्या वस्तू आपल्या घरात जर असतील तर त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या घरात संपन्नता देखील प्रदान करतात, ज्यांना श्रीमंत करणाऱ्या 7 वस्तू असं देखील म्हटलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या वस्तूंमुळे आपल्या घरात धनसंपत्तीची कमी पडत नाही त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आणि तुमच्याही घरात त्या वस्तू आहेत का हे तपासून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की अशा कोणत्या त्या 7 वस्तू आहेत की ज्यामुळे आपल्या घरात पैशांची कधीही कमी पडणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी गेलो तर तिथे आपल्याला गजलक्ष्मीची म्हणजे हत्तीची मूर्ती बघायला मिळते. हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. असं मानलं जातं की जर घरात आपण हत्तीची मूर्ती ठेवली तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आपलं उत्पन्न देखील वाढत असतं. बऱ्याच लोकांच्या घरात आपल्याला टीव्ही शेजारी अशा 2 हत्ती चांगले असे शोपीस म्हणून बघायला मिळतात. हेच ते कारण आहे, लोक हत्ती यासाठीच घरात ठेवतात. हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचं देखील प्रतीक मानलं जातं. त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण पितळाची किंवा मग दुसऱ्या एखाद्या धातूची हत्तीची मूर्ती, 2 हत्तीच्या मूर्ती शोपीसच्या रूपात आपल्या घरात ठेवल्या तर आपल्या घराची शोभाही वाढते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा देखील आपल्यावरती राहते. पुढची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे कासव. भगवान विष्णूचा दुसरा अवतार होता तो म्हणजे कूर्म अवतार. त्याचं प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती आपण जर घरात ठेवली तर ते खूप शुभ मानलं जातं. बऱ्याच लोकांचा जो टिपाया असतो त्यावरती पाण्यामध्ये कासव ठेवलेलं किंवा देवघरात पाण्यामध्ये कासव ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. देवघरात किंवा घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवणं खूप शुभ मानलं जातं. भगवान विष्णूंचा निवास जिथे असेल तिथे लक्ष्मीचाही निवास असतो, हे उघड आहे, सर्वांना माहीत आहे. लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात कोणत्याही धातूपासून बनवलेलं कासव ठेवलं जातं. बरेच लोक काचेचं कासव ठेवतो पण त्याचा फायदा होत नाही. शक्यतो धातूचंच कासव आपण घरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती जर आपण घरात ठेवली, जर तुमचा काही व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही एखाद्या धातूचं कासव पाण्यामध्ये, त्याला खाली डिश देखील मिळते, त्या डिशमध्ये पाणी ठेवून त्यात कासव ठेवलं तर आपल्या व्यवसायात व्यापारात देखील वाढ होते. देवी लक्ष्मीचाही कृपा आशीर्वाद आपल्यावर राहते. म्हणून कासवाची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं. पुढची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कामधेनू. आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गायवासराची मूर्ती. पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते. कामधेनूची मूर्ती जर आपण घरात ठेवली तर धनधान्याची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील सर्व भौतिक गोष्टींची उणीव भासत असेल तर आपण आजच घरात कामधेनूची मूर्ती ठेवायची आहे. ती तुम्ही शोपीस स्वरूपात देखील ठेवू शकता शोकेशमध्ये किंवा देवघरात ठेवून तिची दररोज पूजा केली तरीही चालेल. त्यामुळे देखील देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरात राहते आणि आपल्या ज्या गोष्टींची उणीव भासत असते त्या गोष्टी पूर्ण व्हायला देखील मदत होते. बऱ्याच लोकांच्या घरात आपण गेलो तर तिथे आपल्याला असं एक त्रिकोणी आकाराचा एक शोपीस बघायला मिळतो. तर तो शोपीस त्याला पिरॅमिड म्हटलं जातं. घरात जर आपण पिरॅमिड ठेवलं तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसंच तुम्हाला जर स्वतःचं घर घ्यायचं असेल, तुम्ही रेंटच्या घरात राहताय, स्वतःचं नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर राहत्या घरात क्रिस्टल किंवा धातूचा पिरॅमिड आपण ठेवला पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण जेव्हा स्वामी समर्थ केंद्रांमध्ये जातो
तर तिथे आपल्याला पिरॅमिड बघायला मिळतो, तर तिथून तुम्ही तो खरेदी करून घरात ठेवू शकता। यामुळे तुमचं घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल। घरात क्रिस्टलचा पिरॅमिड ठेवल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर राहते। त्यामुळेच आपण घरामध्ये पिरॅमिड ठेवला पाहिजे। तो एक शोपीसचंही काम करतो आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं देखील काम करत असतो। मोठे मोठे उद्योजक असतील, करोडपती असतील, श्रीमंत लोक असतील, यांच्या घरात तुम्ही जर गेलात तर तिथे आपल्याला एक मूर्ती किंवा प्रतिकृती जरूर बघायला मिळते, ती म्हणजे घुबडाची प्रतिकृती। कधी कधी आपण म्हणतो यांनी काय ठेवलंय, ठेवून ठेवून कोणता पक्षी ठेवला, घुबडाची प्रतिकृती ठेवली। पण घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन आहे आणि घुबडावर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आहे। म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरामध्ये घुबडाची मूर्ती ठेवतात। तुमच्यापैकी कोणाच्या घरी घुबडाची मूर्ती असेल तर ते खूप शुभ आहे। मला कमेंटद्वारे नक्की कळवा की आमच्या घरी घुबडाची मूर्ती आहे। घुबडाची मूर्ती जर आपण घरात ठेवली तर त्यामुळे उत्पन्न देखील झपाट्याने वाढतं आणि मालमत्ता खरेदी करण्याची देखील संधी मिळते। आपण नवनवीन प्रॉपर्टीची खरेदी करतो, नवीन वाहनांची खरेदी करतो, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्यावर कायम टिकून राहतो। म्हणूनच तुम्ही देखील घुबडाची मूर्ती नक्की घरात ठेवा आणि बदल देखील अनुभवा। आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी गेलो तर आपल्याला स्वागत कक्षेतच काहीतरी शोपीस किंवा मूर्ती ठेवलेली बघायला मिळते। बऱ्याच लोकांच्या स्वागत कक्षेत आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली दिसते। तर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्याचं कारण असं की गणपती बाप्पा सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून पूजनीय आहेत। त्यांच्या मंगल अस्तित्वाने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश देखील करत नाही आणि त्यांच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडते। म्हणून गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं। म्हणून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील आपण गणपती बाप्पांचा फोटो लावत असतो। तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर गणपती बाप्पांची मूर्ती फोटो तुम्ही लावलेला असेल तर तुम्हाला नवीन मूर्ती ठेवण्याची गरज नाही, किंवा आत एंट्री करताच तुमचं जर काही स्वागताची तुम्ही वस्तू ठेवलेली असेल, काही फ्लॉवर पॉट ठेवलेला असेल तर त्याऐवजी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली तरीही चालेल। पुढची 7वी वस्तू आहे ती म्हणजे देवी लक्ष्मीची मूर्ती। आपल्या प्रत्येकाच्याच घरात देवी लक्ष्मीची मूर्ती असते, मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटाजवळ, तिजोरीजवळ किंवा देवघराजवळ आपण ठेवतो। तिची नित्यपूजा देखील केली जाते। ज्यांना चांदीची लक्ष्मीची मूर्ती घेणे शक्य नाही त्यांनी देवघरात रोजच्या पूजेत लक्ष्मीचं चांदीचं नाणं ठेवलं तरीही मोठा लाभ होतो। त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती नसेल तर आजच तुम्ही नवीन लक्ष्मीचं चांदीचं नाणं खरेदी केलं तरीही चालेल आणि त्याची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा देखील करायची आहे। मग भलेही ते नाणं तुम्ही तिजोरीत ठेवा, कोणाच्या नजरेत पडेल अशा ठिकाणी ते ठेवू नका। तिजोरीत ठेवा, देवघरात ठेवा। मूर्ती घेतली असेल तर तिची देखील दररोज सकाळ संध्याकाळ पूजा केली पाहिजे। मात्र तिजोरीत ठेवण्याऐवजी शक्यतो देवघरातच ठेवा, म्हणजे आपल्याकडून दररोज त्याची पूजा होईल। तर या 7 वस्तू आहे गजलक्ष्मीची मूर्ती, कामधेनू, क्रिस्टलचा किंवा काचेचा पिरॅमिड, लक्ष्मीची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, घुबडाची प्रतिकृती आणि कासव। या ज्या 7 वस्तू आहे त्या जर आपण घरामध्ये ठेवल्या तर त्यामुळे आपण श्रीमंत व्हायलापासून कोणीही आपल्याला अडवणार नाही। यापैकी ज्या वस्तू तुमच्याकडे आहेत त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा। 7च्या 7 वस्तू तुम्ही एकदम घेऊ नका, एक एक करून तुम्ही 7 वस्तू खरेदी केल्या तरीही चालतील। या वस्तूंमुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि आपली प्रगती होण्यावाचून कोणीही थांबवत नाही। त्यामुळे बऱ्याच श्रीमंत लोकांच्या घरात बघा आपण गेलो तर या 7ची 7ही वस्तू आपल्याला बघायला मिळतात। तर हेच ते कारण आहे। कोणाच्या घरात आपल्याला गजलक्ष्मी दिसते, एंट्रीलाच गणपती बाप्पाची मूर्ती दिसते, घुबडाची प्रतिकृती दिसते, तर ते ठेवण्यामागचं कारण आपण आज जाणून घेतलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।